हॅलो मित्र हो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्र हो, धर्मदाय आयुक्तालयाचा एक्झाम्स अलीकडेच पार पडलेले आहेत, परंतु या सर्व एक्झामचे जे अंदाजित कट ऑफ आहे हे नेमके किती लागणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्र हो, एक्झाम झाल्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे कट ऑफ किती लागणार आहे. तर प्रत्येक शिफ्टचा काठिण्य पातळी यावरूनच आपली कट ऑफ ही प्रेडिक्ट केली जात असते. तर मित्र हो, एकूण 5 दिवस म्हणजे 7 नोव्हेंबर 2025 ते 12 नोव्हेंबर 2025 मध्ये इन्स्पेक्टर पदाची परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 15 शिफ्टमध्ये ही एक्झाम घेण्यात आली. तर मित्र हो, प्रत्येक शिफ्टची जी काठिण्य पातळी आहे यावरूनच त्यानुसार त्याचे नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्यानुसारच त्याचा कट ऑफ लागणार आहे. तर हा नेमका कट ऑफ किती लागणार आहे, सेफ स्कोर किती आहे, किती मार्क्स घेतले म्हणजे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकतो, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत. म्हणून अशी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर एक्सप्लेनेशन तो व्यक्ती चांगला देऊ शकतो ज्याने ही एक्झाम दिलेली आहे. एक्झामची हार्डनेस किती आहे हे सगळं हे ठरू शकतो आणि मी ही एक्झाम दिली आहे म्हणून मी चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगू शकतो की कशा प्रकारची हार्डनेस होती, काय कट ऑफ लागू शकते. तर त्यासाठी हा व्हिडिओ बघत राहा. तर कट ऑफ प्रिडिक्शन करण्याआधी सर्वात आधी आपण या पदाबद्दलची माहिती मिळवू. मित्र हो, इन्स्पेक्टर हे पद गट क श्रेणीमध्ये येत असून याची वेतन श्रेणी ही S13 आहे. आणि मित्र हो, कट ऑफ डिसाईड करत असताना या पदाच्या नेमक्या किती जागा आहेत यावर पण बरंच काही डिपेंड राहत असते. तर जवळपास 121 जागांची निरीक्षक पदाची ही जाहिरात होती आणि 7 नोव्हेंबर पासून ही एक्झाम चालू झाली. प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट झाल्या. अशा 5 दिवस म्हणजे टोटल 15 शिफ्ट झालेल्या आहेत. आणि या प्रत्येक शिफ्ट मधील जे डिफिकल्टी लेवल होती ही इन्क्रीज होत गेली. म्हणजे 6 तारखेपासून एक्झाम झाली चालू. 6 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर अशी एक्झामची पातळी थोडी थोडी वाढत गेली. काही शिफ्टची पातळी ही व्हॅरी होत गेली आणि त्यावरूनच आपला मुख्य कट ऑफ हा ठरणार आहे. तर मित्र हो, आपण एक्सपेक्ट करू शकतो की जर तुमचा स्कोर हा 85 प्लस असेल, 85 किंवा 85 प्लस असेल, तर तुमचा स्कोर व्यवस्थित आहे. मित्र हो, अंदाजित कट ऑफ एक्सपेक्ट तुम्ही आधीच करू शकत नाही. बिफोर नॉर्मलायझेशन यू कॅन नॉट एक्सपेक्ट एक्झॅक्ट कट ऑफ बिकॉज कारण आपल्याला नेमकं सांगता येत नाही कोणत्या शिफ्टची काठिण्य पातळी किती आहे, कट ऑफ किती आहे. जर तुमचा रॉ स्कोर हा 85 प्लस असेल, तर तुम्ही रेसमध्ये आहात आणि तुमचा कट ऑफ बद्दल तुम्ही विचारात घेऊ शकता. कारण की नॉर्मलायझेशन प्रत्येक शिफ्टचं वेगवेगळं होणार आहे. काठिण्य पातळी यावरून ते ठरणार आहे. कारण की 85 मार्क्स जर तुमचे असतील, त्याच मार्क्सवरून म्हणजे तुमचा जर रॉ स्कोर जवळपास 170 असेल, तर तिथूनच तो मुलगा 190, 195 पर्यंतही पोहोचू शकतो आणि तो 170 वरही राहू शकतो. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो, की 85 जर तुमचे मार्क्स असतील, तर तुम्ही वाट पाहू शकता. नाही तर तुम्ही नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपेअर्ड राहा. कारण की एकच एक्झाम नसते, खूप साऱ्या एक्झाम आहेत. तुम्ही त्याची प्रिपरेशन करू शकता. तर तुम्ही 85 मार्क्स असेल, तर याच्यासाठी होपफुल राहा. अदरवाईज तुम्ही दुसऱ्या एक्झामसाठी प्रिपरेशन करू शकता. तर हेच होतं जे तुम्हाला सांगायचं होतं. बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकत आहे. काही कारणास्तव व्हिडिओ आला नाही. परंतु यानंतर आपण निरंतर व्हिडिओ टाकत राहू. धन्यवाद.